आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये मनसेला सोबत घेण्याचा फडणवीसांच्या वक्तव्यावरती भाजप मनसे एकत्र येणार असल्याच्या चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झालेल्या आहेत। भाजपने टाळी दिल्यास मनसेही टाळी देण्यास तयार असल्याचं सांगितलं जाते। पालिका निवडणुकांसाठी भाजप सोबत एकत्र येण्यासंदर्भात मनसेही सकारात्मक असल्याची माहिती आहे। भाजपकडून प्रस्ताव आल्यास निश्चित विचार होणार आहे असंही कळतं आहे। गणेश ठाकूर या संदर्भातले अपडेट देतील। गणेश, अमोल, काल देवेंद्र फडणवीस म्हणाले, पण त्याआधीच निवडणुकीच्या निकालानंतर मनसेची एक बैठक झाली होती। त्या बैठकीमध्ये सर्व नेत्यांकडून समीक्षा जी केली गेली त्याचा रिपोर्ट मागितला गेला, ज्यामध्ये सर्व नेत्यांचं मतही राज ठाकरेंनी जाणून घेतलं की आपण आता पुढे कसं जायचं। विधानसभेमध्ये एकनाथ चौधरीची भूमिका होती, लोकसभेमध्ये आपण भाजपला पाठिंबा, मोदींना पाठिंबा दिला होता, पण आता पुढे काय। तर एकमतानं किंवा सर्वच नेत्यांचं असं मत झालं होतं की आता आपण दुसरा कोणताही विचार न करता एक लाईन आपण जी घेतली हिंदुत्वाची, त्याच लाईनीवर आपण पुढे गेलं पाहिजे, त्याच विचारधारेच्या लोकांसोबत आपण राहिलं पाहिजे, म्हणजेच भाजपसोबत राहिलं पाहिजे। भाजपला आपण मदत केली आहे, महायुतीला आपण मदत केली आहे, निकाल आपल्या बाजूने आला नाही आहे, पण त्यांच्यासोबत राहूनच आपण पुढचा आपला प्रवास केला पाहिजे असं मत या सर्व नेत्यांचं होतं। आणि आता देवेंद्र फडणवीसांनी हे स्पष्ट केल्यानंतर की मनसेला सोबत घेण्याचा विचार आहे, सकारात्मक विचार आहे, दोघांची विचारधारा मेळ खातात, त्याच विचारधारेचे पक्ष एकत्र आले तर आगामी महापालिका निवडणुकीमध्ये त्याचा परिणाम दिसू शकतो। आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या स्टेटमेंटनंतर सर्व नेत्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही सकारात्मक आहोत। राज ठाकरे देखील सकारात्मक असल्याचं बोललं जात आहे। उद्या बोलणी झाली तर हे पुढे जाईल हे निश्चित आहे। आणि महानगरपालिका निवडणुकीच नव्हे तर त्याच्या आधी देखील, म्हणजे आता सत्ता स्थापन झालं आहे, सरकार बसलं आहे, विस्तार झाल्यानंतर शक्यता आहे की मनसेनं जे लोकसभेमध्ये मोदींना, भाजपला, महायुतीला पाठिंबा दिला होता त्याचा मोबदला म्हणून एक रिटर्न गिफ्ट देखील मनसेला मिळू शकतो। आता रिटर्न गिफ्ट काय आहे हे सांगणं सध्या तरी कठीण आहे, पण MLC किंवा महामंडळ किंवा काहीतरी असं एक रिप्रेझेंटेशन मनसेचं या सरकारमध्ये असेल अशी माहिती आहे किंवा अशी चर्चा आहे। ते कधीपर्यंत होईल हे माहीत नाही। राज ठाकरे आणि भाजपच्या नेत्यांची भेट झालेली नाही आहे। सरकार बसल्यानंतर शक्यता आहे की राज ठाकरे फडणवीसांना भेटतील आणि फडणवीस राज ठाकरे यांची मैत्री मागील काही दिवसांपासूनच नव्हे तर काही वर्षांपासून आहे। मागच्या काही निवडणुकीमध्ये पाहिलं की फडणवीसांसाठी किंवा फडणवीसांनी सांगितल्यानंतर भेटीगाठी झाल्यानंतर राज ठाकरेंनी आपली भूमिका महायुतीच्या बाजूनं, भाजपच्या बाजूनं केलेली आहे, म्हणून दोघांची मैत्री चांगली आहे। आता ह्या दोन पक्षांमध्ये मैत्री होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण जसं फडणवीस म्हणत आहेत की आम्ही सोबत घेऊ, विचार करू, तसंच मनसेकडनंही टाळीला टाळी देण्यासाठी तयारी आहे। लवकरच याबद्दल घोषणा होईल, चर्चा होईल, बैठका होतील आणि त्यानंतर कसं हे जमतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण महानगरपालिका निवडणुकीमध्ये मला असं वाटतं की मनसे भाजपसोबत असेल आणि भाजप महायुतीसोबत निवडणुकीच्या रिंगणात मनसेचा पक्ष देखील असेल। गणेश, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।